नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबारच्या सिंधी कॉलनीत जय समाधीचा जयघोष। बाबा गरीबदास साहेब मेळा उत्सवाची ऐतिहासिक सांगता। नमस्कार। नंदुरबारमधील सिंधी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा गरीबदास नगरमध्ये भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला। सद्गुरू महाराज 108 बाबा गरीबदास साहेब यांच्या वार्षिक मेळा उत्सवाची सांगता झाली असून संपूर्ण सिंधी कॉलनी परिसर जय समाधीच्या जयघोषाने दणाणून गेला। सिंधी बांधवांची एकजूट आणि श्रद्धेचे हे दर्शन संपूर्ण जिल्ह्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरले। या उत्सवाची सुरुवात फेब्रुवारी 27 रोजी सकाळी 9 वाजता पवित्र हवन पूजनाने झाली। रात्री 8 वाजता भारतातील विविध प्रांतातून आलेल्या महान संतांच्या हस्ते पूज्य श्री अखंड पाठ साहेबचा आरंभ करण्यात आला। या सोहळ्याला लखनौचे बाबा साई श्री हरीशलालजी, रायपूरचे परमपूज्य साई युधिष्ठिरलालजी, अमरावतीचे परमपूज्य साई डॉक्टर संतोष देवजी महाराज आणि चक्करभाटाचे परमपूज्य साई लालदासजी यांसारख्या थोर विभूतींची उपस्थिती होती। त्यांच्या प्रवचनातून भाविकांना आध्यात्मिक आनंदाची शिदोरी मिळाली। केवळ पूजा अर्चाच नव्हे तर सिंधी संस्कृतीचे दर्शन घडवणारे अनेक कार्यक्रम या मेळ्यात पार पडले। बाबा गरीबदास बालक मंडली, रायपूर, भटापारा, जळगाव, नंदुरबार तर्फे सादर करण्यात आलेली नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली। देशातील नामवंत सुफी संत आणि म्युझिकल पार्टीजच्या रंगारंग सादरीकरणामुळे उत्सवाची रंगत द्विगुणित झाली। 1 मार्च रोजी दुपारी 4 वाजता निघालेली भव्य शोभायात्रा हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले। संपूर्ण सिंधी कॉलनी परिसरातून निघालेल्या या यात्रेत देश विदेशातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रात्री 8 वाजता भोगसाहेब आणि पल्लव साहेब विधीनंतर उत्सवाची सांगता झाली। विशेष म्हणजे उत्सवाच्या तिन्ही दिवशी सर्व भाविकांसाठी अखंड भंडारा आयोजित करण्यात आला होता, जिथे हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। नियोजित आणि शिस्तबद्ध आयोजन या भव्य सोहळ्याचे यशस्वी आयोजन पूज्य बाबा गरीबदास सेवा मंडळ आणि पूज्य अप्पर सिंध पंचायत नंदुरबार यांनी केले होते। सिंधी बांधवांचे हित, एकता आणि आपली परंपरा जपण्याचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद ठरला। खरोखरच हा सोहळा सिंधी बांधवांच्या भक्तीची आणि एकजुटीची साक्ष देणारा ठरला। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, नंदुरबार। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।